रेड सॉइल स्टोरीजचे शिरीष दादा यांना माझ्या कवितेतून मी श्रद्धांजली व त्यांचा प्रवास मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. यामध्ये कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही. कोकणच्या मातीतलो एक अस्सल हिरो, साधो सरळ स्वभाव पण अगदी प्रामाणिक खरो. साधो सरळ स्वभाव पण अगदी प्रामाणिक खरो. मुंबईत होता त्याचा काम भरा, नाव होता सेल्स मॅनेजर. मुंबईत होता त्याचा काम भरा, नाव होता सेल्स मॅनेजर. नोकरी करताना पूजाताईसारखी जोडीदार भेटली, ती पण अगदी उत्तम क्रिएटर. बघता बघता लग्न झाला आणि नवीन आयुष्य सुरू झाला. बघता बघता लग्न झाला आणि नवीन आयुष्य सुरू झाला. पण ह्यो कोरोना इलो त्याका लोकांचा चांगला बघवात तर खरा. लॉकडाऊन लागला आणि नोकरे गेले. लॉकडाऊन लागला आणि नोकरे गेले. मग काय, दोघांनी पण गावात येण्याचे पक्के केले. पण येताना दोघे पण नुसतेच नाही इले, तर अख्ख्या जगाक स्वर्ग सुख देणारो एक चॅनल घेऊन इले. एक चॅनल घेऊन इले. आयुष्यात कमावलेल्या पैशांची करून गोळाबेरीज, आयुष्यात कमावलेल्या पैशांची करून गोळाबेरीज कोकणच्या मातीतला चॅनल घेऊन इले. नाव त्याचा रेड सॉइल स्टोरीज. रेड सॉइल स्टोरीज. रेड सॉइल स्टोरीजची भुरळ सगळ्यांका पडली. रेड सॉइल स्टोरीजची भुरळ सगळ्यांका पडली. पूजा आणि शिरीषची नाव अगदी साता समुद्रापार गेली. सगळा कसा मस्त आनंदात चालला आणि दोघांच्या वेलीवर एक श्रीजा नावाचा फूल पण फुलला. श्रीजाचो बड्डे अगदी थाटामाटात झालो. श्रीजाचो बड्डे अगदी थाटामाटात झालो. सगळ्यांची डोळे कसे दिपवून गेलो. मग मात्र या सुखी संसारात कोणाची तरी नजर लागली. मग मात्र या सुखी संसारात कोणाची तरी नजर लागली. शिरीषला डोकेदुखीची बिमारी झाली. बरेच डॉक्टर झाले, पण औषधाचो काही गुण नाही. बरेच डॉक्टर झाले, पण औषधाचो काही गुण नाही. पण त्या त्रासातून दादान पण हार मानला नाही. अखेरीस काळो दिवस इलो हो. शिरीष दादा माझो चक्कर येऊन पडलो. कुटुंबान कसलीच हयगय केली नाही. तेवढ्यावरच गप्प पण बसले नाही. आंबोळीत नेऊन ऍडमिट केल्याने लवकर बरोबर देवा अशी प्रार्थना केली सगळ्यांनी. अशी प्रार्थना केली सगळ्यांनी. पण डॉक्टरांनी दिलेले रिपोर्ट बघून सगळ्यांच्या संघातले त्राण निघून गेले. पण डॉक्टरांनी दिलेले रिपोर्ट बघून सगळ्यांच्या संघातले त्राण निघून गेले आणि सगळेच जण अगदी माती समान झाले. सगळेच जण अगदी माती समान झाले. ब्रेन ट्युमरचं निदान झाला. त्याचं ऑपरेशन पण केला. आता त्याचा रिपोर्ट येतलो. पुढचे उपचार होतले. त्याच्या आधीच शिरीष दादा गेला. माझा शिरीष दादा गेला. सगळा संपला. पूजाताई पूर्णपणे खचला आणि बघता बघता सोशल मीडियावर बातमी इली. रेड सॉइल स्टोरीजचा शिरीष गवस कोकणचा रत्न हरपला. देवा, काय वागलंस असो? असा कसा केलंस? सगळ्यांचो नाही तर नाही, पण चिमुकला श्रीजाचो तरी विचार नाही कसं केलंस? पूजाताईची काय चूक होती म्हणून एवढी मोठी शिक्षा दिलंस? हसत्या खेळत्या संसारात विरजण लावून टाकलंस. हसत्या खेळत्या संसारात विरजण लावून टाकलंस. सगळ्यांका पोरको करून आमच्या कोकणचो झील गेलो. सगळ्यांका पोरको करून आमच्या कोकणचो झील गेलो. जाता जाता रेड सॉइल स्टोरीज कायम आठवणीत ठेवून गेलो. कायम आठवणीत ठेवून गेलो. काहीतरी चमत्कार होऊ देत आणि दादा परत येऊ देत. काहीतरी चमत्कार होऊ देत आणि दादा परत येऊ देत. हीच उरली आशा समस्त कोकणवासियांकडून. भावपूर्ण श्रद्धांजली दादा. भावपूर्ण श्रद्धांजली दादा.